तर त्याच्यामुळे थोडंसं वाटत होतं की आता जर पार्सल परत गेलं तर काय होईल, की एवढ्या मनोभावांनी आपल्या घरच्यांनी पार्सल पाठवलेलं आहे आपल्यासाठी आणि ते आपल्यापर्यंत बरोबर पोहोचलं नाही. तर हे एक मंगळसूत्र बघा किती सुंदर आहे. आणि आम्हाला मेन भीती होती की 7 दिवस होतील आणि ते रिटर्न पार्सल भारतात म्हणजे पार्सल आलं त्याची काय गडबड झाली, कारण खूप मोठी गडबड झाली होती ऍक्च्युली. ती म्हटली की तुमच्या फर्स्ट नेम मध्ये ऍक्च्युली रजत लिखितकर लिहिलं आणि लास्ट नेम मध्ये डिसॉल्डॉफ लिहिलं. मी म्हटलं माझा आता विश्वासच राहिला नाही की ते पार्सल आपल्याला यावेळेस मिळणार आहे. तर याच्यासाठी 850 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागले. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा हा एक घरगुती व्लॉग आहे आणि भारतातून पार्सल आलं आहे. तर ऍक्च्युली पार्सल एक बॉक्स मध्ये आलेलं होतं आणि त्याची खूप वेगळी स्टोरी आहे, कारण ते पार्सल आम्हाला 29 जूनला येणार होतं. पण ते पार्सल येण्याकरिता इतके दिवस लागले की शेवटी आम्ही कंटाळलो आणि म्हटलं की आता काही येणार नाही, ते परत जाणार. पण लकीली ते पार्सल आम्हाला रिसीव्ह झालं आणि त्या पार्सलसाठी आम्हाला किती फॉलोअप घ्यावा लागला आणि ज्यांनी आम्हाला हे पार्सल पाठवलेलं आहे, म्हणजे पुण्यावरून हे पार्सल आलेलं आहे, तर त्या एजन्सीनी सुद्धा किती फॉलोअप घेतला आणि त्यांच्या मनामध्ये जर्मनीबद्दल काय भावना होत्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. पण पहिले थोडक्यात मी तुम्हाला आज काय आलेलं आहे ते दाखवून देते. तर बॉक्स तुम्ही बघू शकता, बॉक्सवर किती सगळे लेबल्स लागलेले आहे आणि आम्हाला भीती ही होती की ज्या पार्सलमध्ये ज्या काही गोष्टी होत्या खाण्याच्या त्या खराब होऊ नये, कारण त्याच्यामध्ये आंब्याची छान पोळी होती घरच्यांनी बनवून पाठवलेली, त्यानंतर चिवडा होता. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे ज्याला आपले इमोशन्स जास्ती कनेक्ट असतात, तर त्या गोष्टींसाठी माणूस थोडंसं हे होतं की नाही या वस्तू खराब नाही झाल्या पाहिजे. आणि मुख्य म्हणजे काय आहे की एवढ्या मनोभावांनी आपल्या घरच्यांनी पार्सल पाठवलेलं आहे आपल्यासाठी आणि ते आपल्यापर्यंत बरोबर पोहोचलं नाही तर आपल्यालाही तेवढंच दुःख वाटतं आणि घरच्यांनाही तितकंच. तर त्याच्यामुळे थोडंसं वाटत होतं की आता जर पार्सल परत गेलं तर काय होईल. तर ऍक्च्युली हा सगळा फॉलोअप जो आहे तो रजतनी घेतलेला आहे. तर मी पहिले माझ्याजवळ ज्या वस्तू आहेत त्या दाखवून देते आणि त्यानंतर रजत तुम्हाला छान चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करेल, कारण त्यांनी सगळ्या गोष्टी फेस केलेल्या आहे, त्याच्यामुळे तो चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगू शकणार. खूप काही मोठं पार्सल नाही आहे, घरच्यांनी काही बनवलेल्या गोष्टी होत्या त्या पाठवल्या. त्याच्यानंतर चितळेची जी बाकरवडी आहे ती इथे मिळत नाही, बहुतेक बर्लिनच्या वगैरे इंडियन स्टोअरमध्ये मिळत असेल, पण इथल्या इंडियन स्टोअरमध्ये आम्हाला अजूनपर्यंत मिळाली नाही. तर म्हटलं घरच्यांना की पहिले चितळेची बाकरवडी पाठवा, बरेच दिवस झाले खाल्ली नाही, म्हणजे ऑलमोस्ट मला वाटते 1.5 वर्ष झाले मी खाल्लेली नाही आहे. आणि मग अॅनिव्हर्सरी होती 29 जूनला, तर मी आईने मला साडी आणि काही 1-2 ड्रेस पाठवले होते कॉटनचे, तर ते थोडक्यात तुम्हाला दाखवून देते मी. तर ही साडी आईने पाठवलेली आहे आणि याचा कलर खरंच खूप सुंदर आहे. आणि मेन गोष्ट काय, जेव्हा पार्सल आलं तेव्हा या साडीला ओपन करून थोडंसं असं नेसून वगैरे बघितली मी, तर त्याच्यामुळे आता थोडीशी झालं त्याची घडी वगैरे बिघडलेली आहे. पण अशा प्रकारची आहे, याचा असा एक पदर आहे छान, याला खाली लटकन आहेत आणि साडीचा कलर ऍक्च्युली खूप सुंदर वाटतंय मला. याच्यात वेगळंच दिसतंय, याच्यात आकाशी दिसतंय. आकाशी दिसतंय. तर याचा ऍक्च्युली कलर जो आहे ना तो मोरपंखी आहे, पण रजत म्हणतोय की हा स्काय ब्लू कलर येत आहे मोबाईलमध्ये, तर बहुतेक मी बाहेर जाईल, बहुतेक लाईटचा इफेक्ट असेल हा, तर मी बाहेर जाऊन परत एक त्याची क्लिप काढून घेते आणि मग मी अटॅच करेल, बघू कसा कलर तो. ओरिजिनल कलर याचा मोरपंखी आहे, पण बाकी सॉफ्ट आहे, एकदम लाईट वेट साडी आहे, तर मला तर खूप आवडली. आता सध्या मी साईडलाच ठेवते. त्यानंतर मी कॉटनचा ड्रेस मागितला होता जो मला उन्हाळ्यात असा घालायला सोयीस्कर होईल, तर हा तुम्ही बघू शकता, सुंदर आहे, एकदम लाईट वेट आहे आणि चांगला वाटला मला, असा घालून पण खूप छान वाटला. आणि मेन गोष्ट याच्यावर असं जॅकेट आहे. तर माझ्याकडे असा एक सेम काळ्या कलरचा ड्रेस आहे संक्रांतीचा, तो पण म्हणजे मी असे ड्रेस घातले की मला असं कम्फर्टेबल होतं ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे, पण कारण कॉटनचे असतात, लाईट वेट असतात आणि असं टेन्शन नाही राहत आपण कधी फिरतो वगैरे, कुठे फिरायला वगैरे जातो. तर हा एक ड्रेस मी मागवला होता. त्यानंतर दुसरा जो आहे, म्हणजे ऍक्च्युली ड्रेस आणि साड्या भरपूर घेतलेल्या आहे, इव्हन त्या छत्रपती संभाजीनगरवरून पुण्याला पोहोचले पण आहे, पण आम्हाला आता लिमिटेड पार्सल मागवायचं होतं, इमर्जन्सी होती म्हणून अॅनिव्हर्सरीसाठी, त्याच्यामुळे हे लिमिटेड गोष्टी आल्या. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहे आम्हाला सप्टेंबरमध्ये मिळणार आहे, तर तेव्हा एक वेगळी व्हिडिओ येईल. आणि हा एक सुंदरसा ड्रेस आहे, पूर्ण याच्यावर छान असं, हा पण एक कॉटनचा छान सुंदर ड्रेस आहे. ठीक आहे. त्यानंतर याची ओढणी आणि ह्याचा पैजामा जो आहे
प्लाझो सेट हा पण खूप छान आहे. ओढणी पण छान कॉटनची आहे. आणि अशा ओढण्या माहिती आहे का, जेव्हा आपण इंडियामध्ये उन्हाळ्यामध्ये गाडी वगैरे चालवतो त्यावेळेस छान बांधायला पण अशी सॉफ्ट आहे एकदम ही. तर मला ही खूप आवडली. तर हा एक ड्रेस आहे. त्यानंतर ज्वेलरीमध्ये माझ्याकडे ऍक्च्युली मंगळसूत्र भरपूर आहे, छोटे आहे मोठे आहे. सोन्याचं पण माझं मोठं आणलेलं आहे मी इथे, पण असं माझ्याकडे भरगतचं छान लांब असं नव्हतं, तर त्याच्यामुळे हे एक मागवलं मी. तर हे एक मंगळसूत्र बघा किती सुंदर आहे, म्हणजे बघता क्षणीच मला आवडलं होतं. तर माझे सासू-सासरे गेले होते हे घ्यायला, तर मला ही डिझाईन खरंच खूप आवडली होती आणि त्याच्यामुळे मी म्हटलं मला हेच पाहिजे आणि लांब आहे चांगलं असं. तर हे मी जेव्हा ड्रेसअप होईल एखाद्या साडीवर तुम्हाला दिसेलच हे. आणि याचे कानातले पण याचे खूप सुंदर आहे. मी बघाल तर एकदम छोटे छोटे नाजूक कानातले आहे, म्हणजे याचं पेंडंट जरी असं छान भरगतचं आहे तरी कानातले फार सुंदर आणि छोटेसे आहे. तर हे सामान ऍक्च्युली वर्धेवरून मागवलं होतं. तर जेव्हा माझे सासू-सासरे गेले होते लग्नाला वर्धेला, तेव्हा मला तिथल्या एका दुकानामधलं हे आवडलं होतं, तर हे एक मागवलं मी. आणि त्यानंतर बहुतेक याला ठुशीच म्हणतात इफ आय एम नॉट रॉंग. तर ही एक मला आवडली होती, तर ही एक मागवली, पण ही आय एम नॉट शुअर अशी काय. तर ही एक ठुशी अशी मागवलेली आहे. तर ज्वेलरी माझ्याकडे पण वर्धेवरून मागवली. ओके येस, आणि ही पण वर्धेवरून मागवलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये बँगल्स आहेत. मी त्यांना सांगितलं की या पार्सलमध्ये फक्त या साडीवरच्या वगैरे एकच बँगल्स पाठवा, पण बाबांनी सगळ्याच बँगल्स पाठवलेल्या आहेत. आणि ही पॅकिंग जी आहे तुम्हाला आमच्या कुरिअरमध्ये जेव्हा पण असं पॅकिंग दिसेल एकदम सगळीकडनं पॅक केलेलं, ते म्हणजे माझ्या सासऱ्यांनी केलेलं आहे. ते खूप जबरदस्त पॅक करतात सगळीकडनं, म्हणजे तुम्ही बघाल त्या बांगड्यांना सगळीकडनं असे सेलोटेप लावलेले आहे. तर या बॉक्सला जर बघाल तर तुम्हाला सगळीकडनं सेलोटेप दिसेल. आता एक सेलोटेप काढलेला आहे, अजून भरपूर सेलोटेप आहे त्याला लावलेले. इतक्या प्रयत्नांनंतर ओपन झालेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशे बँगल्स आहे. आयलायनर याच्यात आलेला आहे लॅक्मेचं. मला वाटलं मिळालंच नाही. तर ऍक्च्युली आयलायनर मागवायचं कारण म्हणजे हे आहे की मी इथनं आयलायनर बरेचदा ट्राय केलेलं आहे. मेबेलिनचं आहे किंवा इथल्या बाकी ब्रँड्सचं पण आहे. मी सगळे आयलायनर ट्राय केले, पण मला ना लॅक्मेच्या व्यतिरिक्त कोणतं आयलायनर माहिती नाही, मला आवडतच नाहीये, तर मी इंडियावरनं मागवून घेतलं ते. तर ओव्हरऑल अशा बांगड्या आहेत. आणि शक्यतो मी माझ्याकडल्या जेवढ्याही बांगड्या आहेत त्या मेटलच्याच आहे. फक्त जे मी पूजेला बसत असते माझ्या इथे, तेव्हा पूजेमध्ये मी रेग्युलर माझी जी पूजा असते तेव्हा मी लाल कलरच्या ज्या बांगड्या आहेत माझ्या काचेच्या त्या वापरते. बट अदरवाईज माझ्याकडे सगळ्या याच्याच बांगड्या आहेत. ते बघा साडीवरच्या या बांगड्या आहेत गुलाबी आणि हे हो या बांगड्या ऍक्च्युली काचेच्या मी पूजेमध्ये वापरते. तर हा एक कलर आहे, साडीवर होऊन जाईल हा मॅच पिंक आणि हा. आणि त्यानंतर याच्यामध्ये सेट करायला या बांगड्या आहेत. पण मला असं वाटत आहे की मला छोट्या होतील, नाही जाणार या. अनफॉर्च्युनेटली नाही, माझा साईज नाही आहे हा. या छोट्या बरोबर आपण मोजूनच तर पाठवला होता. हो मोजूनच पाठवला होता, पण या बांगड्या मला छोट्या होतात. एनिवे ज्यांच्या हात छोटे असतील त्यांना द्यायला काम होऊन जाईल. बाकी बघा हा एक छान सुंदर कलर आहे. तर या कलरची पण एक साडी घेतलेली आहे. साड्या नाही आल्या आहेत पण बांगड्या घेऊन दिल्या. त्याच्यानंतर लाल रंगाची पण एक साडी घेतलेली आहे, तर त्याचे बांगड्या आल्या आहेत. आणि हा पिवळा आणि स्काय ब्ल्यू कलरची खूप सुंदर साडी घेतलेली आहे. तर ती तुम्हाला त्या सगळ्या साड्या तुम्हाला सप्टेंबरमध्ये पाहायला मिळेल. तर ही झाली माझी सगळी ओव्हरऑल शॉपिंग. बाकी खाण्याचे जे सामान आहे ते पण तुम्हाला दाखवले. आता जी स्टोरी आहे पार्सलची ती तुम्हाला थोडक्यात रजत शेअर करेल. तर आता आपण थोडक्यात जाणून घेऊया की यावेळेस ह्या पार्सलची भारतात जे पार्सल आलं त्याची काय गडबड झाली, कारण खूप मोठी गडबड झाली होती ऍक्च्युली. तर माझ्या वडिलांनी माझ्या बाबांनी जे आम्हाला कुरिअर पाठवतात त्यांना पार्सल हँडओव्हर केलं. आणि तो दिवस होता शनिवारी रात्री. आणि मग त्यांनी ना 1-2 गोष्टी जसं रुपालीने सांगितलं की सनस्क्रीन वगैरे जे आहे ते त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं, तर ते आम्हाला परत आणून दिलं. की काका ते म्हणले की काका हे जाणार नाही, तर त्यांनी परत आणून दिलं. आणि मग सोमवारच्या दिवशी त्यांनी ते कुरिअर पाठवलं, इनफॅक्ट रविवारीच पाठवलं. आणि सोमवारी मला ऑनलाईन दिसलं की ते मुंबईला पोहोचलं आहे. 1-2 दिवस मुंबईला होतं आणि त्यानंतर निघालं. तर जवळपास आम्हाला आतापर्यंतचा अनुभव तो 10 ते 12 दिवस लागतात. तिकडनं निघालं की ते 12व्या दिवशीपर्यंत मॅक्सिमम इथे पोहोचतो. आणि त्यांनी पण तेच सांगितलं की ते म्हटलं की 10 ते 12 वर्किंग डेज मध्ये पोहोचून जाईल. 13-14 तारखेला काहीतरी पाठवलं होतं, आम्ही म्हटलं की 29 तारीख आहे, 15 दिवस जरी लागले तरी आपण ते 28-29 पर्यंत मॅक्सिमम पोहोचूनच जाईल, असा एक आमचा अंदाज.
आणि मग त्यानुसार ते निघालं, मुंबईला पोहोचलं. 2-3 दिवसांनी बघितलं तर दाखवलं की आता फ्लाईटमध्ये लोड झालेलं आहे. आणि नंतर मला दाखवलं की ते फ्रँकफर्ट एअरपोर्टला पोहोचलेलं पण आहे. लगेच एका दिवसात फ्लाईट नेतं तर लवकर पोहोचतं. आणि मग ते इथे आलं. त्यानंतर मग ते इन कस्टम क्लिअरन्स होतं. कस्टम क्लिअरन्समध्ये सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात की काय आहे काय नाही आहे वगैरे वगैरे. जर काही नवीन गोष्टी असतील मग त्यावर टॅक्सेशन वगैरे लागतात. जे कस्टमची प्रोसेस असते पूर्ण ती फॉलो होते. आणि मग ते मला 2 दिवस त्या स्टेटसमध्ये दाखवलं की कस्टम क्लिअरन्समध्ये आहे. मी त्यांना विचारलं की ज्यांनी पाठवलं होतं की म्हटलं की कस्टम क्लिअरन्समध्ये, तर म्हणजे की कधी कधी दाखवतं आणि वेळ पण लागतं. कारण जगभरात एवढं कस्टममध्ये सगळा माल येतो, जे पण इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम असतं ते सगळं तिथेच येतं. आणि मग त्याला कस्टम क्लिअरन्स व्हायला वेळ लागतो. आणि मग मला नंतर दाखवलं की कस्टम क्लिअरन्स झालेलं आहे आणि आता ते तुमच्या फायनल डिलिव्हरी स्टेशनसाठी कनेक्ट केलेलं आहे. आणि ते पार्सल आमच्या इथनं जे ड्युसबुर्ग नावाची सिटी आहे, जर तुम्ही आमच्या जर्मनी 360 ट्रॅव्हल सिरीजची जी व्हिडिओ बघत असाल तर त्यामध्ये आम्ही जी सगळ्यात पहिले शहर दाखवलं आहे ते ड्युसबुर्ग आहे. आणि जिथे तुम्हाला ते टायगर अँड टर्टल दाखवलं त्याच्या एक्झॅक्टली बॅक साईडला एक डीपीडीचा मोठा डेपो आहे. आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तो डेपो सुद्धा दाखवला आहे, कारण तिथनं ते दिसत होतं. आणि मग तिथे पोहोचलो. मी म्हटलं की चला ठीक आहे, आता पोहोचलो, आता हे 1-2 दिवसात येईल. आणि तिथे मला ऑनलाईन स्टेटस दाखवत होतं की आम्ही ट्राय करू आणि जर 7 दिवसापर्यंत जर हे डिलिव्हर नाही होऊ शकलं तर रिटर्न जाईल. म्हटलं की चला ठीक आहे, इथे आला आहे. आणि नेहमी त्याच डेपोला येतं आणि तिथनं घरी येतं. आम्ही जे पण अमेझॉनचं वगैरे सुद्धा मागवतो ते तिथे येतं आणि मग तिथनंच येतं. ते म्हटलं की तिथनं यायला काही वेळ लागत नाही, आज पोहोचलं म्हणजे उद्या किंवा परवा मॅक्सिमम घरी येऊन जाईल. आम्ही म्हणतो की चला ठीक आहे, आपलं पोहोचलं 12 म्हणजे अॅनिव्हर्सरीच्या आधी पोहोचत आहे. आम्ही पण खुश होतो. पण ते काही आलं नाही. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. मग मी त्यांना विचारलं की परत मी जे भारतातून पाठवलं, म्हटलं की हे तिथेच दाखवत आहे. तर ते म्हटलं की एक काम करा ना, तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करून बघू शकता का त्यांना. मी म्हटलं की ठीक, कारण मला ते पण फोटो पाठवत राहतात नेहमी की आता इथे पोहोचलो इथे पोहोचलो. म्हणजे मला स्वतः ट्रॅक करायची गरज नाही, ते ट्रॅक करतात आणि त्याचे फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवत असतात. आणि मग मी चेक केलं. मग मी म्हटलं की नाही. मग मी त्यांना फोन केला डीपीडीवाल्यांना की असं असं आहे, माझं हे कुरिअर आहे आणि तिथे आहे. मग त्या लेडीजनी मला सांगितलं की ऍक्च्युली ना तुमचा ऍड्रेस ट्रॅक होत नाहीये. म्हटलं ऍड्रेस का ट्रॅक होत नाही. मग मी तिला ऍड्रेस सांगितलं. ती म्हटली की हो. म्हटलं स्पेलिंग सांग. तिने स्पेलिंग पण बरोबर सांगितलं. म्हटलं मग काय गडबडायचं. ती म्हटली की तुमच्या फर्स्ट नेम मध्ये ऍक्च्युली रजत लिखितकर लिहिलं आणि लास्ट नेम मध्ये ड्युसलडॉर्फ लिहिलाय आणि तो ऍड्रेस ट्रॅक होत नाहीये. मी म्हटलं पण ते तर तुम्हाला पण समजायला पाहिजे ना. आणि जेव्हा मी रिसिट ऑनलाईन जी पाठवली होती त्या रिसिटवर बरोबर लिहिलंय रजत लिखितकर, एवढंच नाव होतं, बाकी काहीच नाही. आणि शहराच्या नाव कॉलममध्ये शहराचं नाव आहे. म्हटलं मग ही गडबड कुठे झाली. तर म्हटलं की कस्टम क्लिअर झाल्यावर जो डेटा आमच्याकडे आला त्याच्यामध्ये काहीतरी मिसमॅच झाला. तर एक्झॅक्टली ही चुकी कोणाची ते आम्हाला अजूनपर्यंत कळालेलं नाही. आणि मग म्हटलं की मग आता काय करायचं. ती म्हटली की मी नोट ऍड करते. ती म्हटली की एक काम करायचं, तुझ्या घरापासच्या डिलिव्हरीचा ऍड्रेस दे, कुठल्या शॉपचा. म्हटलं ठीक आहे. मग मी शॉपचा ऍड्रेस दिला की ऍटलीस्ट इथे डिलिव्हर करा, तिथे येईल. तिथेही येईना. मग मी तिला विचारलं, परत मी फोन लावला 2 दिवसांनी की काय. आणि आम्हाला मेन भीती होती की 7 दिवस होतील आणि ते रिटर्न पार्सल. आम्हाला सगळ्यात जास्त भीती त्या गोष्टीची होती. पण म्हटलं की चला ठीक आहे. मग तिला सांगितलं म्हणे की नाही, तो शॉपला पण आम्ही डिलिव्हर करू शकत नाही कारण तुझा ऍड्रेसच चुकीचा आहे. मी म्हटलं मग आता तू अपडेट कर. म्हणे मी अपडेट पण करू शकत नाही, मी नोट ऍड करू शकते. मग म्हटलं की तसं कर. मग तिने नोट ऍड केली की हे नाव बरोबर आहे, ऍड्रेस बरोबर आहे, तुम्ही इथे डिलिव्हरी करा. आणि मग ती पण डिलिव्हरी झाली नाही. मग मला त्यांचा परत फोन आला म्हणे की यार असं कसं. आणि जवळपास 8-9 दिवस उलटून गेले होते. आणि मग म्हटलं की आता काहीतरी परत जाणारे आपल्याला काही पार्सल मिळणार नाही. मग त्यांनी जे भारतात ज्यांनी पाठवलं त्यांनी या कंपनीला मेल पण केला एक ऑफिशियली की असं असं आहे, माझा क्लायंट सुद्धा तिथे जाऊन बघ, म्हणजे क्लायंट पण फॉलोअप घेतो आहे आणि ऍड्रेस बरोबर आहे, सगळ्या गोष्टी बरोबर, तुम्ही एकदा डिलिव्हरी ट्राय करा. तर ते जे पाठवणार होते ते म्हटले की अच्छा जर्मनीमध्ये बरोबर आहे, तिथे सगळे रोबोट्स असतील आणि सिस्टममध्ये त्यांना दिसलं नाही. म्हटलं रोबोट वगैरे नाही, माणसं पण असतात. म्हणजे मग माणसं बघत नाही का. म्हटलं इथचे माणसं पण रोबोट सारखेच आहे. प्रोसेसमध्ये काय आहे, लास्ट नेम मध्ये ड्युसलडॉर्फ आहे, असं कुठलंही आडनाव नाही तर नाही करणार. तर विनोद बाजूला ठेवूया, पण ही खरी गोष्ट आहे की जी प्रोसेस आहे त्यानुसारच हे लोक वागतात. त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं आपल्या इकडे जो आपण म्हणतो ना की आपला भारतीय जुगाड प्रकार इकडे नाहीये. हे लोक थोडंसं आउट ऑफ द बॉक्स विचार नाही करत, जे आहे त्यानुसारच चालतात. आणि मग खूप वेळा फॉलोअप घेतल्यानंतर मला काही मिळालं नाही. मग शेवटी असं ठरवलं, मी आणि त्यांनी, की मी आता फायनली ते ड्युसबुर्गचं जे स्टेशन आहे डीपीडीचं डेपो तिथे जायचं. आणि शनिवारचा दिवस होता, मला चान्सेस होते की हे बंद असू शकतं. गुगलवर टाकलं तर त्यांचं काही टाइम वगैरे दाखवलं नाही मला की चालू आहे, बंद आहे वगैरे वगैरे. मग मी म्हटलं की चला आपण जाऊन बघूनच येऊ. आणि मला खूप डेस्परेट झालं होतं की हे परत नाही गेलं पाहिजे. एवढ्या मेहनतीने पार्सल इथपर्यंत आलेलं जवळ, म्हणजे 30 किलोमीटरवर आलेलं पार्सल 6,500 किलोमीटर अंतर दूर करून 30 किलोमीटरवर, आणि ते आम्हाला मिळत नाही गेल्या 10 दिवसापासून. मी तिथे पोहोचलो, तिथे बघितलं आणि मग तिथे एक सिक्युरिटी गार्ड होता आणि ते काका म्हटले की नाही तू आज नाही येऊ शकत, आज शनिवार आहे, बंद आहे, तू सोमवारी ये. मी म्हटलं बाबा मी माझ्या शहरातनं आलो आणि ते थोडंसं आउटस्कर्टला आहे, तर खूप बस ट्रेन वगैरे चेंज करून तास 1.25 तासाने मी पोहोचलो.
ते म्हटले की नाही आणि तुला इथे पण न्यायचं, 15 नंबर बिल्डिंग आहे तिकडे वगैरे जा, त्यांनी मला सांगितलं. मग मी परत आलो. मग मी परत त्यांच्या कॉल सेंटरला फोन लावला. तर म्हटलं की नाही आता आम्ही ना सोमवारी पक्की डिलिव्हरी करू. आणि मग असं वाटत होतं की होईल की नाही. आणि मग सकाळी जवळपास 8 वाजताची गोष्ट आहे, आम्ही आपल्या रोज सकाळच्या सगळ्या धावपळीत होतो आणि बेल वाजली आणि रुपा म्हटलं की बेल वाजली, नक्की पार्सल असेल. मी म्हटलं माझा आता विश्वासच राहिला नाही की ते पार्सल आपल्याला यावेळेस मिळणार आहे. म्हटलं ते 100% परत जाणार आहे, तू विसरून जा. आणि ही ना म्हणायची की मला चिवडा खायचा आहे, आणि मला होतं की मला आंब्याची पोळी खायची आहे. आणि ही म्हटली की आता जाऊ दे, अॅनिव्हर्सरीसाठी साड्या ड्रेस मागवलं होतं ते तर आपलं झालं सगळं, ते होऊन 15 दिवस झाले, पण ऍटलिस्ट आता चिवडा मला खायचं आहे. आणि फायनली ती बेल वाजली. मी म्हटलं की मला गॅरंटी आहे पार्सल वगैरे काहीही नसणार आहे, दुसरं काहीतरी असेल. आणि मग मी फोन उचलला, मी बोललो आणि ते म्हटलं की तुमचं पॅकेट. म्हटलं की ओके. आणि मग मी बाहेर गेलो. युजली ते दारापर्यंत आणून देतात, पण मला खूप घाई होती, मी बाहेर गेलो आणि मग त्यांनी वरती फर्स्ट फ्लोअरला आणलं होतं. फायनली पार्सल मला मिळालं. मी आत आलो आणि हिला सांगितलं आणि आम्ही दोघंही फायनली खूप जास्ती हॅपी झालो. आणि शेवटी पार्सलमध्ये काय आलं काय नाही तर तुम्ही सगळं बघितलंच. तर ओव्हरऑल अशी झाली आमची ह्या पार्सल डिलिव्हरीची गोष्ट. एक गोष्ट सांगायची राहिली होती त्याच्यात आणि ऍक्च्युली नाही, एक गोष्ट सांगायची राहिली की जे सगळं पार्सल पाठवलं ते जवळपास असेल 6.25 किलोचं, आणि त्याचा जो रेट लागला तो जवळपास 750 रुपये किलो. म्हणजे मी एक ओव्हरऑल सांगतो आहे, कमी जास्त होऊ शकतं कारण यामध्ये बॉक्सचं वगैरे पण वजन असतं. पण हे जे गळ्यातलं मागवलं होतं ना, पण त्याचं यांनी सांगितलं की ऍक्च्युली ज्वेलरी येतं, हे नॉर्मल कॅटेगरीत येत नाही. आणि हा जो असा प्रकार जर पाठवायचा असेल तर त्याचे 850 रुपये किलो लागतात. पण हे तर किलोवर पण नव्हतं, म्हणजे हार्डली एक 150-200 ग्राम असेल, पण ह्याचे पण पूर्ण 850 रुपये आम्हाला सेपरेट द्यावे लागले. आणि हे नंतर मग पाठवल्यावर घरच्यांनी मला सांगितलं आणि मग मी हिला सांगितलं. ही म्हटली की अरे हे तर एवढं अर्जंट पण नव्हतं, आपण नंतर मागवू शकलो असतो. म्हटलं की एनिवे पण आता पाठवलं आहे, तर बाकी सगळ्याचा रेट वेगळा लागला आणि फक्त याच्यासाठी 850 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागले. तर आशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. आणि हे व्हिडिओ दाखवण्याचे एक कारण म्हणजे हे की बऱ्याच लोकांना पार्सलसाठी बरेच प्रश्न पडतात की भारतातून जर तुम्हाला बाहेर देशामध्ये पार्सल पाठवायचं असेल तर कसं पाठवायचं, आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. जसं आमच्या या पार्सलमध्ये मला एक सनस्क्रीन, मी ऍक्च्युली माझं केमिकल फ्री सनस्क्रीन आहे जे डॉक्टरांनी मला दिलेलं आहे, जे मी बरेच वर्षापासून वापरत आहे. ते सनस्क्रीन मी या पार्सलमध्ये एक ऍड केलं होतं, पण त्यांनी ते काढून घेतलं की सनस्क्रीन नाही चालणार, जेव्हा की ते एकदम लिक्विडी नव्हतं, पण नाही चालत. काही काही गोष्टी ज्या आहे मेडिसिन्स आहेत त्या पार्सलमध्ये नाही चालत, काही काही गोष्टी आहेत ते चालतात. त्याच्यामुळे आता आयलायनर कसं आलं माहिती नाही, आयलायनरपेक्षा आता कमीच लिक्विडी होतं ते माझं सनस्क्रीन, पण अशा काहीशा गोष्टी आहे. आणि एक कॉमेंट मला वारंवार येत होती, एक ताई आहे हिंदीमध्ये कॉमेंट करत होत्या की मला बर्लिनला मला पार्सल पाठवायचं आहे वगैरे, तर कसं पाठवायचं. तर असंच तुम्ही जे तुमच्या एजन्सी आहे जवळपास त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना सांगू शकता इतकं पार्सल आहे. आणि पार्सलचं वेट जे आहे म्हणजे तुमचं सामान आणि व्हॉल्यूम याच्यानुसार तुमचे पैसे डिसाईड होतात. जनरली काय होतं दिवाळीच्या याच्यातमध्ये थोडेसे पैसे कमी पडतात, कारण बरेच पार्सल जातात त्याच्यामुळे पैसे कमी होतात. आणि जे आम्हाला जे पार्सल ज्यांच्याकडनं आम्हाला पार्सल येतं ते आमच्या सोसायटीमध्ये अगोदर राहायचे, त्याच्यामुळे आम्ही खूप कन्व्हिनियंट आहे आम्हाला ते. आणि आतापर्यंत जितके वेळा आम्ही पार्सल मागितलं कधीच काही प्रॉब्लेम झाला नाही. त्यांच्याकडनं तर कधीच काही प्रॉब्लेम नाही झाला, यावेळेस यांच्याकडनं प्रॉब्लेम झाला जर्मनीच्या कुरिअर सर्व्हिसकडनं. तर अशी होती आजची शॉपिंग. आणि थोडक्यात तुम्हाला पार्सलबद्दल कुरिअरबद्दल कसं असतं ते एक तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती. तर आशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल, यातून तुम्हाला काही ना काही नवीन एक शिकायला मिळालं असेल. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.